सबसे लंबा रिश्ता खुद से ही होता है और अजीब बात यह है की हम उसी को सबसे कम समजते हैं. आज तुला काही शिकवायचं नाहीये, फक्त तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. सगळ्यात आधी ओव्हर थिंकिंग थोडं कमी कर रे बाबा. एखादी गोष्ट घडायच्या आधीच तिचे सगळे पॉसिबल आउटकम्स आणि त्यावरचे उपाय शोधून बसतोस. आणि शेवटी काय होतं, जे होणार असतं तेच होतं. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, तू प्रयत्न करणं कधी सोडलं नाहीस. आयुष्यात असा एकही क्षण आठवत नाही जेव्हा तुला वाटलं की हे माझ्याकडून कधी होणार नाही. कारण प्रत्येक वेळी कुटुंबाने, मित्रमैत्रिणींनी तुला पाठिंबा दिला आणि त्याहूनही महत्त्वाचं, तू स्वतःवर विश्वास ठेवलास रे. आजही आईबाबांनी दिलेली शिकवण तितक्याच प्रामाणिकपणेच जगतोयस. लोक बदलले, वेळही बदलली आणि काही गोष्टी अजूनही तशाच आहेत आणि त्याचा तुला अभिमान असायला हवा. एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव, तुला प्रत्येक वेळी सगळं माहीत असण्याची गरज नाही, पण स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. कारण आयुष्यातल्या अनेक चांगल्या गोष्टी तुला सगळं माहीत होतं म्हणून नाही मिळाल्या, तर तू प्रयत्न केलास म्हणून मिळाल्या. आणि हो, कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याची भीती होती, कंटेंट बनवण्याची तर भयंकर भीती होती. लोक काय म्हणतील याचाही विचार करत होता. पण आज एक गोष्ट समजली, भीती संपल्यावर सुरुवात होत नाही, सुरुवात केल्यावर भीती कमी होते. आणि जर काही वर्षांपूर्वीचा तू आज मला येऊन भेटलास ना, तर कदाचित एवढंच म्हणाला असता, आणि स्वतःवर विश्वास ठेव. आणि शेवटी थँक यू त्या दिवसांसाठी, जेव्हा खूप काही नव्हतं, पण मेहनत होती, स्वप्न होती आणि हार न मानण्याची तयारी होती. बाकी लाईफ परफेक्ट नाहीये आणि कदाचित कधीच नसेल. पण एक गोष्ट मनापासून सांगावीशी वाटते, आय एम प्राऊड ऑफ यू. कारण तू अजून जिथे पोहोचायचं आहे तिथे पोहोचला नसशील, पण जिथून सुरुवात केली होतीस तिथून खूप पुढे आलायस.